माझं नाव डॉक्टर प्रियंका राठोड फ्रॉम ईशा क्लिनिक. मी आज तुम्हाला सर्वायकल वॅक्सिनबद्दल सांगणार आहे. सर्विक्स म्हणजे काय तर गर्भाशयाचं मुख. गर्भाशयाचं मुख याचा कॅन्सर हा सेकंड मोस्ट कॅन्सर फिमेलमध्ये हा आढळून येतो. याच्या HPV व्हायरसच्या संसर्गामुळे होत असतो. व्हायरस असतो तो असिम्प्टमॅटिक असतो, म्हणजे त्याची कुठलीही लक्षणं नसतात. काही लोकांमध्ये ती वॉट्स म्हणजे जेनेटल वॉट्स किंवा हातामध्ये वॉट्स असे जे स्किनचे इन्फेक्शन आहे तशा स्वरूपात मध्ये दिसतो. आता जो HPV जो व्हायरस आहे याचे डिफरंट आहेत स्ट्रेन्स, म्हणजे आपण प्रजाती म्हणू शकतो की 200 टाईपचे HPV व्हायरसेस आहेत की ते काही आहेत ते हार्मलेस आहेत, म्हणजे ते काही आपल्या शरीराला इजा पोचत नाही. पण काही जे स्ट्रेन्स आहेत की जे हाय रिस्क स्ट्रेन आहेत, ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे की जे सर्वायकल कॅन्सर हे करू शकतात. सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय तर गर्भाशय मुखाचा कॅन्सर, आणि याच्यापैकी जे स्ट्रेन आहेत, जी 16 आणि 18 प्रकारची जी जाती आहे स्ट्रेन आहे, तर हे मोस्टली हाय रिस्क स्ट्रेनमध्ये मोडतात आणि याच्यामुळेच आपल्याला सर्वायकल कॅन्सर होऊ शकतो. तर याच्यापासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर तुम्हाला सर्वायकल वॅक्सिन हे घ्यायला हवं. बाजारामध्ये सर्वायकल वॅक्सिनचे असे 2 ते 3 प्रकार आहेत की त्यामध्ये स्ट्रेनवर हे काम करतात. जसं 16 आणि 18 जे कॉमन आहे, तर मोस्टली ते सगळ्या वॅक्सिनमध्ये असतातच. तर ते 3 प्रकारचे आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सर्वारिक्स जे 16 आणि 18 स्ट्रेन कव्हर करते आणि आपल्याला गर्भाशय कॅन्सरपासून आपल्याला मुक्ती मिळवते. तर गार्डासिल म्हणून आहे जे स्ट्रेन नंबर 4, 16, 18, 6 आणि 11 या स्ट्रेनवर काम करते, म्हणजे ते 5 याच्यावरती काम करते. आणि तीच गार्डासिल 9 जी आहे, ती गार्डासिल 9 जी आहे ती 9 स्ट्रेनवर काम करते. आणि ह्या ज्या तिघं वॅक्सिन आहेत ह्या HPV व्हायरसपासून आपल्याला प्रोटेक्ट करतात.